महिलांवर लैंगिक शोषण प्रकरणात गेल्या 1 तासापासून खरातची एसआयटी चौकशी सुरू आहे। खरातच्या चौकशीतून काय सत्य बाहेर येतं याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडले जात आहेत। महेश, काय सविस्तर अपडेट? अगदी खरं मेघना, खरं तर गेल्या 1 तासाहून अधिकचा काळ झाला तरी अशोक खरातची जी चौकशी आहे ती अजूनही सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर माध्यमांना चकवा देत पोलिसांनी नाशिकच्या हिमांशू या पोलिसांचं जे रेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी माध्यमांना चकवा देऊन अशोक खरातला जे आहे ते आतमध्ये घेतलेलं आहे। गेल्या 1 तासापासून अधिकचा काळ झाला आता एसआयटी कडे जी आहे ती अशोक खरात यांची चौकशी सुरू आहे। महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी खरं तर अशोक खरात यांच्यावर गुन्हा दाखल आहे आणि जवळपास 100हून अधिक व्हिडिओ असल्याचे बाब जी आहे ती समोर आलेली आहे। त्या दृष्टीने आता एसआयटी कडनं ही चौकशी करण्यात येत आहे। खरं तर अशोक खरात यांच्या बंगल्यातून आणि फार्म हाऊस मधून ज्या ज्या गोष्टी ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत त्यांची देखील विचारपूस जी आहे ती अशोक खरात यांच्याकडनं केली जाण्याची शक्यता आहे। काल देखील 2 तासांची चौकशी झालेली होती ना, आज पुन्हा अशोक खरातला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे। त्यामुळे त्यांच्या या चौकशीतून एसआयटीला काय काय माहिती प्राप्त होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित, धन्यवाद महेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। यासोबतच भोंदूबाबाच्या भक्तांवरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। राज्यात जादूटोणा विरोधी कायदा आहे, कर्तव्यशून्य लोकांना असं मार्ग अवलंबावे लागतात अशी टीका यावेळेस उद्धव ठाकरे यांनी केली। राजकारण आणखी किती खालच्या पातळीवर जाणार हा प्रश्न देखील उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। सगळ्यांची चौकशी करा, पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू दे अशी मागणी देखील यावेळेस उद्धव ठाकरे यांनी केली। आणखीन किती खालच्या पातळीपर्यंत आपण महाराष्ट्राला नेणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी हा कायदा आहे, पण त्या कायद्याचं पालन करणारेच जर का त्या अशा भोंदूबाबांच्या नादी लागणार असतील तर त्या भोंदूबाबांबरोबर त्यांच्या भोंदू भक्तांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे, जे राजकारणामधले दिसत आहेत। असं तुम्हाला कळतं ना की ज्यांचं काही कर्तृत्व नाही, कर्तृत्व शून्य नेते किंवा पुढारी आहेत त्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात। विलास पोतनीस होते, या सर्वांनी वेळोवेळी अगदी पुराव्यानिशी काही प्रकरणं बाहेर काढलीच ना, भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली, अगदी सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या, तरी देखील त्याच्यावरती म्हणून मी तुमच्या लक्षात असेल की गेल्या अधिवेशनात प्रेसशी बोलताना बोललो होतो की एक पांघरुण मंत्रालय आता मुख्यमंत्र्यांनी काढायला पाहिजे की सगळ्यांच्या पापावरती पांघरुण घालणं आणि ते खातं त्यांनी स्वतःकडे ठेवावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।